काय ग आवरावरी का करतेस? कुठे निघालीस? कुठे? माझी क्लायंट मीटिंग आहे आता. अशी मधूनच? अगं रजनी, अशा मीटिंग्स मधूनच कशा असतील? तेच म्हणते ना काका मी. अगं मी तुला तेच सांगतोय, मधूनच नाही, आधी लाईनअप झालेली मीटिंग आहे ती. हो अच्छा, तुम्हाला माहित असतो का अदितीचा सगळा लाईनअप? मग तुला माहित असावा अशी तुझी इच्छा आहे? काका नाही, मी रागवलो नाही, मी तुला एवढंच सांगतोय की त्याच्या डिटेल्स आदितीने आधीच माझ्याकडनं घेतलेत म्हणून मला माहिती. आता दरवेळी मी आदितीची बाजू घेतो असं तुला वाटायला नको. नाही वाटलं असेल तर वाटू दे ना, त्यात काय बिघडलं? आदिती, कुणासोबत आहे का तुझी मीटिंग? कुणी का असे ना, तुला काय करायचं आहे? आहो तुम्ही काय एवढं चिडताय? मी तिला काही विचारलं की लगेच तुम्ही चिडता हो. नंदिनी मॅडम, ते शहा म्हणून क्लायंट आहेत ना, त्यांच्यासोबत मीटिंग आहे. हा, पण तूच का जातीयेस? कारण त्यांचं दुबईमध्ये प्रोडक्ट लॉन्च झालंय आणि सगळीच टीम जाते, मग त्यामुळे. हो, पण तू आत्ताच आजारपणातून उठलीस ना, पुन्हा गेलीस तर त्रास होईल ग. मला काय वाटतं माहिती का, तू सगळ्या डिटेल्स मला दे, मी जाते. नाही नाही नको नंदिनी मॅडम, मलाच जावं लागेल कारण ऑलरेडी मी पिच केले त्यांना. मला काय वाटतं माहिती का, म्हणजे आजचं काम उद्यावर नाही का ढकलता येणार? नाही नाही, असं कसं चालेल? नंदिनी, जाऊ दे तिला, ती आता व्यवस्थित आहे. हा हा, तेही आहेच म्हणा. अरे हा, अविनाश सर काय म्हणाले ग? सांग ना, काय म्हणाले अविनाश सर? घरी आले होते ना सर, काय म्हणाले? अजून किती वेळ लागणार आहे प्रेझेंटेशनला? नो, आय एम व्हेरी सॉरी, पण माझी अजून एक मीटिंग आहे. सो जर होत नसेल किंवा वेळ लागणार असेल तर आपण नंतर पुढे कधीतरी भेटू. नो प्रॉब्लेम. नाही दाभोळकर साहेब, ज्या येतच असेल एवढ्यात, कुठेतरी अडकला असेल. मॅडम, पण वेळ थांबत नाही ना कोणासाठी, तो जातच असतो पुढे. बट आय मस्ट से मॅडम, तुम्ही माझ्यापेक्षाही जास्ती काळजी घेताय तुमच्या स्टाफची. पण मॅडम, इतकीही काळजी घेऊ नये की बाहेरचे लोक तुमच्या कंपनीच्या डिसिप्लिन वरती शंका घेतील. एवढंही स्टाफना टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नये ना. निदान कळवायला तरी हवं होतं. मिस्टर दाभोळकर, मला असं वाटतं की जयला काहीतरी कारण घडलं असेल, त्यामुळे त्याला उशीर होत असेल. आमचा सगळा स्टाफ हा अत्यंत वेळ पाळणार आहे आणि आम्हाला तुमच्याही वेळेचा रिस्पेक्ट आहे. आपण अजून एक गोष्ट करू शकतो, प्रेझेंटेशन आपण आजच करू शकतो. माझी दुसरी एक कलिग तुम्हाला प्रेझेंटेशन देऊ शकते. जस्ट अ सेकंड. नवरे, मी दाभोळकरांना आत पाठवा. हो, आले होते. आले आणि लॅपटॉप घेतला त्यांनी. हा, मग? हा, मग काही नाही, मग मीटिंगला निघून गेले ते. इतकंच? अगं आदिती, जातेस ना मीटिंगला, मग जा की, उशीर होतोय तुला. हो नंदिनी मॅडम, मी निघू का? खरंच उशीर होतोय मला. हा हा, जा, आपण काय आल्यावर बोलूच. तू आहेस का?
जा की निघ निघ. हा मी निघते. अदिती मॅडम, एक मिनिट. अदिती मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. का? काय झालं? नाही नवरे काका, अहो मला ऑलरेडी उशीर झालाय, माझी एक मीटिंग आहे आता. नाही, हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना ते तुम्ही सरांना सांगा. माझी मीटिंग. जा लवकर, सर वाट बघतायत. आजपर्यंत ही जबाबदारी तुमचा तो कोण तो काय जय सांभाळत होता. मग अचानक कोणीतरी दुसरा स्टाफ येऊन हे पिच करणार म्हणजे आय डोंट नो. मिस्टर दाभोळकर, कंपनीतली पोझिशन आपल्या हातात नसते, आपला अनुभव आपल्या हातात नसतो, पण टॅलेंट ते तर उपजत असतं, जन्मजात असतं. आणि मिस दाभोळकर या अतिशय हुशार आहेत. मिस्टर जयरामच्या त्या टीम लीडर आहेत. आणि मला खात्री आहे की मिस्टर जयरामनी जे तुम्हाला ब्रीफिंग दिलं असेल त्याबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती असेल आणि त्याही तुम्हाला तितक्याच चांगल्या पद्धतीने ब्रीफिंग देऊ शकते. हां, या प्लीज. हा काका, हॅलो, बोला. हॅलो जय, आता इथे मला हॅलो बोलायला वेळ नाहीये, तुझ्याकडे नाहीये. काका काय झालंय? मला सांग आधी, तू कुठे आहेस? अण्णांचं चेकअप झालं? हो झालं, मी आता हॉस्पिटलमधनच निघालो. काय सांगतो, आत्ता निघालायस? अरे म्हणजे तुला इथे यायला वेळ लागणार. तोवर काय? तोवर इथे काहीच होणार नाही आणि तू आला नाही तर प्रॉब्लेम होणार. सगळी तुझी वाट बघतायत. म्हणजे काका आदितीचे पप्पा? हो, तुझा सासरा. अरे ते नवरे 10 वेळा आत बाहेर करून गेले आणि तू नाही म्हटल्यानंतर आदितीला आत बोलवलंय. पण काका आदिती तिथे का थांबली? ती क्लायंट मीटिंगचं कारण सांगून बाहेर जाणार होती. अरे ती बाहेर जाणार होती, तिने ऑफिसच्या बाहेर पाऊल टाकलं आणि नेमके नवरे आडवे आले ना आणि ते म्हणाले की सरांनी आत बोलवले म्हणून. हॅलो जय. हॅलो काका, खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आदिती जर दाभोळकरांसमोर आली तर त्यांना कळेल की आमचं लग्न झालेलं असून आम्ही अनोळख्यासारखे वागतोय. मला पण त्याचंच टेन्शन आहे. आतमध्ये काय चाललंय तेच कळत नाहीये. हे बघ, काही गडबड व्हायच्या, तू लवकर पोच इकडे. हो, मी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. हो हो, लवकर पोच तू. हा, तुमची ओळख करून देतो. खरं म्हणजे मगाशीच देणार होतो पण त्या नेमक्या क्लायंट कॉलवरती होत्या. या मिस आदिती दाभोळकर. आणि मिस दाभोळकर, हे मिस्टर दाभोळकर, आपले अतिशय जुने क्लायंट. योगायोगाने दाभोळकर समोरासमोर आलेत. पण कसं असतं की योगायोगानं बरीच माणसं समोरासमोर येतात एकाच नावाची, पण ती सगळीच एकमेकांशी संबंधित असतातच असं नाही, नाही का? एनिवे, हॅलो. नमस्कार. नाव काय म्हणालात तुम्ही? मिस आदिती. हो, मिस अदिती दाभोळकर. लवली नेम. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मला. मिस्टर देव, आय नो मी खूप शॉर्ट नोटीस वरती तुम्हाला हे सांगतोय, पण तुमचे कोण ते
मिस्टर जयराम, म्हणजे जे मला प्रेझेंटेशन देऊन गेले ते अजून आलेले नाहीये. मिस्टर देव, तुम्ही त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली. आपल्याला मिळालेल्या संधीचं जर सोनं केलं तर मग आयुष्यच पालटून जातं. पण असं नाही झालं तर मग त्यांच्या जवळच्या माणसांची स्वप्न तुटू शकतात. म्हणजे त्यांना खूप अपेक्षा असतात, म्हणजे असणारच ना. मला वाटतं मिस्टर देव आजचं प्रेझेंटेशन नाही होऊ शकत. दाभोळकर साहेब, खरंच काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम असेल. आपण जर थोडा वेळ वाट पाहिली तर. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आऊ. मला असं वाटतं की मिस आदिती प्रेझेंटेशन देऊ शकतील. हां, मिस्टर दाभोळकर, आज तुम्हाला जयरामच्या ऐवजी मिस आदिती प्रेझेंटेशन देतील. मी तयारी करते, पण आता जयराम ऑन द वे, ते येतच असतील आणि आज त्यांना यायला उशीर होणार आहे हे त्यांनी सांगितलं होतं. पण मी तयारी करून ठेवते, तोपर्यंत ते नक्की येतील. नवरे, तुम्ही जाऊन कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशनची तयारी करा. तांगडा नाही घेऊन जात आता. येस सर. तांगडे. एनिवे, खरं तर आज मी जय कडून प्रेझेंटेशन ऐकायला आलो होतो, पण त्यांच्या बॉस कडून म्हणजे तुमच्याकडून जर प्रेझेंटेशन ऐकायला मिळणार असेल तर मग गुड. मिस आदिती दाभोळकर, तुम्ही पुढे व्हा आणि कॉन्फरन्समध्ये जाऊन प्रेझेंटेशनची तयारी करा. हो, करते. घ्या ना प्लीज. तू का आलीस? का आलीस म्हणजे? आमची मीटिंग आटपली, आम्ही आलो. तसं नाही, मी तुम्ही कोणाची वाट बघताय का? मी जयची वाट बघतोय. जयची? का? अगं सासरे आलेत ना त्याचे. काय? अहो म्हणजे क्लायंट दाभोळकर ते आलेत ना, आणि हा पठ्ठ्या अजून आलेला नाहीये. अगं ट्रॅफिक मध्ये अडकला असणार. काय जॅम आहे माहिती रस्त्यावर. मागच्या सिग्नलहून इथे यायला मला अर्धा तास लागला. अरे देवा. याला म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. नवरे, ह्या म्हणीचा आत्ता काय अर्थ लावायचा जरा सांगाल का आम्हाला? जयची नोकरी गेलीच म्हणून समजा. काय काय झालं नवरे? सर काही म्हणाले का? नाही, सरांचं ऐकायला हे हजर तर पाहिजेत ना. मी स्वतः फोन केला होता, पण साहेबांचा अजून पत्ता नाही. सरांनी एक चांगली संधी दिली होती, पण काही झाला का उपयोग? अजूनही आलेले नाहीत. मग शेवटी सरांनी आदिती मॅडमना प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं. मग हरकत नाही, ती देईल प्रेझेंटेशन. अगं बाई, पण मला या जयचं वाईटच वाटतंय हो. तरी बरं ही बया नाही आज. कोण ग? रजनी, दुसरं कोण? नाहीतर टोमणे मारून मारून हैराण केलं असतं त्या आदितीला. आणि वर असंही म्हणाली असती की आदिती स्वतःला सिद्ध करायला जयची नोकरी घालवते म्हणून. नाही नाही, तसं काय होणार नाही.
जयची नोकरी वगैरे काही जाणार नाही. आदिती, केबिन मध्ये काय झालं? कॉन्फरन्स रूम मध्ये प्रेझेंटेशन, पण अजून जयराम आलेले नाहीये. म्हणजे मला वाटतंय की तयारी होईस्तवर ते येतील, पण ते आले आले लगेच त्यांना आत पाठवा प्लीज काका. हा, तू जा आतमध्ये, तू आज जाऊन खिंड लढव. हॅलो, काय ग, तुला काय झालं? हसतेस कशी गालातल्या गालात? तुला या सगळ्याचा काय आनंद वाटतोय? काहीतरी काय बोलताय? तिला कुठे आनंद होतोय? काही काय ग जुई? एक मिनिट, तू नको त्यावेळी नको ते बडबडू नकोस. तुम्ही माझ्यावर कशाला चिडताय? अगं तुझ्यावर नाही रागवत आहे, बघ तिच्याकडे बघ जरा, बघ इथे सगळे टेन्शन मध्ये आहेत आणि तिला उकळ्या फुटतात आनंदाच्या. नाही तसं नाही, पण इथे जे काय चाललंय ते सगळं माहितीये मला. तुला कसं माहित? त्या दिवशी दाभोळकर आणि जय मध्ये जे काही बोलणं झालं ना, त्यावरनं सगळं कळलंय मला. काय कळलंय तुला? जयची इथली नोकरी जावी ह्यासाठी दाभोळकरांनी काही प्लॅन नाही ना केलाय? असं होऊ शकतं. तुम्हाला कसं माहित? मला सगळं माहितीये. तुला कसं माहित? कारण त्या दिवशी म्हणजे पहिल्याच मीटिंगला दाभोळकर जयवर इतके इम्प्रेस्ड होते की मला असं वाटतं की इनडायरेक्टली ते त्याला जॉब ऑफर करत होते. पण दाभोळकर कशाला जयला जॉब ऑफर करतील? नाही, पण असं झालं तर बरंच होईल. चांगल्या पगाराची नोकरी लागेल पोराला, नाही? हो ना, मग जयला इथल्यासारख्या नियमांचं बंधन नसेल. जुई वेडाबाई, अगं जयची वाट लागायची वेळ आली आहे आणि यांचं काहीतरी भलतच चाललंय. दाभोळकर कशाला जयला जॉब ऑफर करतील? जयचं पण ना अजून याचा पत्ता नाहीये. आदित्य मॅडम, तयारी झाली सगळी? सर मी जरा चहा पाण्याचं बघतो. जर तुमची सगळी तयारी झाली असेल तर आपण सुरुवात करायला काही हरकत नाही मिस आदिती दाभोळकर. सर पण जयराम आत्ता येतच असतील. सॉरी टू से देव मॅडम, पण त्या माणसासाठी इतका वेळ थांबायला माझ्याकडे वेळ नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्या दुसऱ्या काही मीटिंग्स लाईनअप आहेत. मी या मीटिंगसाठी फक्त 30 मिनिटं वेळ दिला होता आणि त्यातली 10 मिनिटं ऑलरेडी केलेली आहेत. आणि वेळेचा अपव्यय झालेला मला आवडत नाही. यू नो दॅट. मिस दाभोळकर, तुम्ही सुरू करा. एक्सक्यूज मी सर.
अदिती? मिस दाभोळकर, मिस दाभोळकर, आणि हळू प्या, हळू प्या. केवढी घाई? वर बघा, वर वर बघा. आता पाणी प्या, ते पाणी प्या आणि हळू प्या, सावकाश. सावकाश सावकाश. ओके. सर, जर इफ यू डोंट माइंड, मी जरा 2 मिनिटं थांबू का?